नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज बब्या म्हणाला, सगळ्यांना मी पहिल्या शुभेच्छा देणार. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात बब्याच्या शुभेच्छांपासून झाली. पोस्ट करण्यासाठी एक रील शूट केली. काल आईंच्या मैत्रिणीच्या मुलीने ते ट्रेंडिंग असलेले एअरबड्स देऊन गेली होती. तिला याच्यावरची मी केलेली रील बघायची होती. मग काय, पहिला करताना हसूच आवरेना झालतं. त्यातून आवाज येत होता आणि त्या आवाजाने तर खूप हसू येत होतं. मग काय, केली शूट एअरबड्सची ट्रेंडिंग रील. बघितली का नाही बघितली असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. सकाळी एकदमच आजीची तब्येत बिघडली म्हणून कॉल आला होता. आजीकडे गेले होते. नाती आत्ताच जपली पाहिजेत. थोडा वेळ बसून आम्ही निघालो घरी. जाताना मुलांनाही शाळेतून घेतलं. ही सोबत कुठे जरी असली तरी या दोघांना पहिला भांडायचंच असतं. हे आमच्या समोर बरं का. बाहेर दोघे एकत्र असतात. घरी आले, कपडे इस्त्री करायचे होते ते केले. दुपारी स्वर्णला हाताला काहीतरी कापले म्हणून तो सांगायला आला. भरपूर कापले होते. मग काय, त्याला हळद लावली. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्याने रक्त थांबवून जखम भरण्यास मदत होते. एअरबड्स कसे गाण्यावरती करायचे असं तो मामींना शिकवत होता. संध्याकाळच्या स्वयंपाकात मला बनवायची होती शेवाळ्याची खीर. तर शेवाळ्याची खीर बनवली. वर्षाची सुरुवात गोड पदार्थाने झाली तर वर्ष गोड जातं असं म्हणतात. संध्याकाळी आई आल्यावर आम्ही गेलो स्वामींच्या दर्शनाला. आमच्या गावातील केंद्रात. या वर्षाची सुरुवात स्वामींपासून झाली. घरी आल्यावर मसाले भात केला. जेवण करून झोपी गेलो. तर शेवाळ्याच्या खीरीची रेसिपी उद्याच्या व्लॉगमध्ये.